गोव्याच्या एका कोपऱ्यात डिचोलीतल्या साळ गावात आजही असं काही घडतं ज्याचं उत्तर विज्ञानाकडेही नाही. 60 ते 70 फुटांची महाकाय होळी उभी राहते आणि 12 राखणदार आपली मोठी चूड पेटवून एक गूढ निशाणी दाखवतात. मग सुरू होतो गड्यांचा तो थरारक खेळ. हे गडे देव आणि माणूस यांच्यातले दुवा मानले जातात. अंगात संचारलेला भार, अनवाणी पाय आणि घनदाट काळोखात वाऱ्याच्या वेगाने धावणारे हे गडे. आश्चर्य म्हणजे त्या किर्र अंधारात हे गडे इतक्या वेगाने धावतात पण कधीच एकमेकांना स्पर्श करत नाहीत. त्यांना रस्ता नक्की कोण दाखवतं? जेव्हा हे गडे करेश्वर देवस्थानला जातात आणि तिथून परततात तेव्हा त्यांच्या हातात करे असतात. पण हे करे त्यांना तिथे नक्की कोण देतं हा आजही एक न सुटलेला प्रश्न आहे. सर्वात भयानक क्षण तर तेव्हा येतो जेव्हा एखादा राखणदार गड्यांना लपवून ठेवतो आणि जेव्हा राखणदार आपली चूड पुन्हा पेटवतो तेव्हा अनेकांना साक्षात देवचाराची एक धूसर अस्पष्ट आकृती दृष्टीस पडते. भान हरपलेली अवस्था आणि केवळ श्रद्धेवर चालणारा हा अकल्पनीय उत्सव. तुम्हाला काय वाटतं? ही केवळ परंपरा आहे की साक्षात अदृश्य शक्तींचा वावर?